बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे भरदिवसा अपहरण करून नियोजित कट करून निर्घुण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येचे संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत। सकल मराठा समाजाच्या वतीनं आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं निदर्शने करण्यात आली आहेत। यावेळी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप सकल मराठा समाजाने केला असून या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करून सदर गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा SIT कडे देण्यात यावा अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क धुळे। संतोष देशमुख के हत्यारांना अटक झालीच पाहिजे। संतोष देशमुख के हत्यारांना अटक झालीच पाहिजे। एक मराठा येथे आमचे मराठा समाज बांधव सरपंच कैलासवासी संतोषजी देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली, या हत्या मागे मास्टरमाइंड आम्हाला कळलंय की या घटनेमध्ये मास्टरमाइंड वाल्मिक कराड व त्याचे आश्रयदाते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या हस्तकांनी ही हत्या घडवून आणलेली आहे। तरी आम्ही सरकारला आमच्या सकल मराठा समाजामार्फत विनंती करतोय की जे हत्यारे आहेत त्या हत्यारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली गेली पाहिजे आणि ही चौकशी CID मार्फत न करता SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे। आणि यामध्ये फक्त 2 आरोपी अटक केले गेले आहेत आणि बाकीचे आरोपी सर्रास फिरत आहे। यांना लवकरात लवकर अटक करून यांची नार्को टेस्ट करून खरा दोषी कोण आहे यापर्यंत या सरकारने पोहोचलं पाहिजे अशी माफक आणि साधी अपेक्षा या मराठा समाजाची आहे। आणि लवकरात लवकर स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी आम्ही सर्व सकल मराठा समाजामार्फत मागणी करत आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय।